पाऊस नाही झाला, हा पाऊस नाही झाला, शेती पिकणार नाही, शेतकरी जगणार नाही, आत्महत्या करत, पाणी नसलं तर जगू शकत नाही घेऊ काय करू शकत नाही, त्याचं पिकलं तर त्याला उदरनिर्वाह कसा करत. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपलं काम आहे की आपल्याला शेती पिकली पाहिजे, पाणी टिकलं पाहिजे. तर हे पाणी टिकवाय पाण्यावर तुम्हाला आता शेतकऱ्यांना काम करावं लागेल. शासन तुमच्या प्रत्येकाच्या दारात येणार नाही, शासन तुमचं काय करणार नाही. आज मला सांगा, जर तुमच्या जमिनीत पाणी धारण करण्याची क्षमता राहिली का, पडणारं पावसाचं पाणी कुठं जातं, वाहून जातं. तुमच्या जमिनीत 15 मिलीमीटर पाऊस पडल्यावर 3 इंच 4 इंच जमीन विजाय पाहिजे का नाही विजाय पाहिजे. आज किती इंच भिजती जमीन. पहिल्या भेगा जमिनीच्या मुजल्या का पाणी व्हायला सुरू होत होतं, वड वाहते तर दुसऱ्या दिवशी वड आटते. इतकी परिस्थिती गंभीर आहे. जमिनीत तुमच्या पाणी धारण करण्याची क्षमता कमी आहे. त्याचं कारण काय, तर त्या जमिनीत जीवाणूची संख्या संपलेली आहे. पूर्वी 10 किलोमीटर पाऊस पडला तर वास इथे येत होता आणि तुम्ही समजत होता. काय सर नव्हतं समजत, पाऊस आलाय आता पाऊस येतोय म्हणजे अगोदर सुगंध तुम्हाला कळवत होता की पाऊस येतोय, नव्हता कळवत. आता तुम्हाला येतो का वास पाऊस येणार आहे, म्हणजे आता वयोवृद्ध माणसाने नवीन कोणाला माहितच नाही. पण महत्वाचा एक मुद्दा असा आहे की पूर्वी जर 6-7 किलोमीटरवर पाऊस पडला तर तिथं त्या जीवाणूची हालचाल होत होती, त्यांचं घर्षण होत होतं आणि ती माती अशी फुगत होती. पाण्याचा टिपका पडला तर आज पाण्याचा टिपका पडल्यावर जमिनीतली माती फुगते का, तुम्ही आज जाऊन घरी प्रयोग करा, तुमची केसभर सुद्धा. पूर्वी त्या मातीवर असं पाणी होतं, अशी माती फुगून वर येत होती, आज येते का, पण जास्त प्रमाणात. पण ते फुगायला पाहिजे. पाऊस पडल्यावर तुम्हाला सुगंध अगोदर यायला पाहिजे, येतो का, म्हणजे ह्याचं काय कारण आहे. मग पडणारं पावसाचं पाणी तुमच्या जमिनीत राहील का, वाहून जाईल आणि वाहून गेलं तर समुद्रातच पाणी जाणार. तुमच्या उपयोगीला किती येणार. आज तुम्ही एक 2-3 वर्षाचा प्रयोग, ज्यावेळेस तुमच्या जमिनीत जीवाणूची संख्या, सेंद्रिय गर्भ, मग सांगितलं साहेबांनी की सेंद्रिय गर्भ वाढल्याशिवाय ती होणार नाही, शी पिकणार नाही. आज जर जमिनीत गर्भ नसलं, विद्यापीठ सांगतं, शास्त्रज्ञ सगळी ती सांगते, पण आज प्रत्येक जण सगळेजण उठून निघाले की बाबा आता सेंद्रिय केलं पाहिजे. अहो 10 वर्षानं तुम्हाला असं स्प्रे करून एअर इरिगेशनवर पिकं आणावी लागतील, इतकी परिस्थिती गंभीर होईल. आणि हे जर तुम्हाला म्हणजे साधं वाटत असेल, तितकं साधं नाही. शासन ह्याचा विचार केल्याशिवाय हे करत नाही. तर आपल्या जमिनीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो जमिनीत जीवाणू वाढलं पाहिजे. आणि जर जीवाणू वाढलं तर पावसाचं पाणी धारण करण्याची क्षमता वाढेल आणि ते जमिनीत पाणी वाढलं तर भूगर्भ भरल्यानंतर तुम्हाला उन्हाळ्यात पाणी. तर ह्याच्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती करावी लागते. दुसरी गोष्ट, प्रत्येकाच्या कुटुंबात कुणाला कॅन्सर, कुणाला हार्ट, कुणाला बीपी, कुणाला शुगर, हे सगळं किडन्या बांधणी, हे सगळं सगळ्याच्यात वाढलं. आपल्या ज्या दिवशी आपल्यातील त्यावेळेस आपण विचार करतो की आपण ऐकलो होतो कुणाला, पण जोपर्यंत ती प्रात्यक्षिक होत नाही, दुसऱ्याच असते त्यावेळेस आपण जातोच की बघाय. कुणाला कॅन्सर झाला, अरे बापरे चांगला होता, कॅन्सर झाला म्हणतो मग सहज. पण ही परिस्थिती आपल्यावर आली नाही पाहिजे. आता ह्या विषयात तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर तुमच्यावर फक्त पहिल्यांदा मला वाटतं माणसालाच आधी सांगावं, शेती पिकवायचं अवघड नाही. शेती ह्याच्या अगोदर तुमच्याकडे रसायन कोणाकडे होतं का, कोणाकडे नव्हतं. औषध सुद्धा नव्हतं. औषध काय होतं माहिती आहे का, देशी गायचं गोमूत्र असं शिंपडत होतं. पंप सुद्धा नव्हतं. तर होतं का, तुम्ही बघितलं का पंप, म्हणजे मला ज्या वेळेस कळत होतं गटर पंप, आता ती आता म्हणजे खायच्या वेळेस करायची ती माहित नाही, आता बंद झालं ते सगळं, ते डावरं बिवरं सगळं. पण असं फांदीनं, तलवाड्याच्या फांदीनं गोमूत्र शिंपडत होतं त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस रोग येत नव्हतं. का रोग येत नव्हतं तर त्याचं कारण एक असं होतं की पीक जन्मताच, आता माणूस म्हणतो एखादं बाळ जन्मताच तो डोळा आहे आणि एखादं किरपण आहे, ती किरकच आहे असं आपण म्हणतोच का नाही. त्याला सारखा दवाखाना 15 दिवसाला, आज लहान मुलाला बघा 15 दिवस सुद्धा जात नाही तर दवाखान्यात दिल्याशिवाय चालत, औषधामुळे मोठी व्हायला लागली. तर जर पीक उगवताना जर एकदम तुमचं ताकदवान उगवलं, म्हणजे त्याचं पान सुद्धा काळं पान उठून वाढलं, नाही तर लागतं काय हो, त्या पिकाला काय लागतं, काय दिवसच 8 दिवस तुम्ही दाखवून ठेवला तर ते पीक वाढतं का तुमचं.
97% प्रकाश संश्लेषणात तुमच्या पिकाची वाढ होते. हे जे आपण मिक्सर टाकतो, औषधं मारतो, हे सगळं बोगस आहे. आपण का करत नाही ते? आज मला सांगा, शास्त्रज्ञांनी का असं केलं नाही की बाबा रात्रीचं दिवसाला आपण दाखवून ठेवून नुसते चंद्रावर सुद्धा पिकं आणू नाही करू शकत. चंद्राचं सूर्याचं सुद्धा त्याच्यासाठी योगदान आहे. आणि सूर्य नसला तर आपण सुद्धा जगू शकत नाही. पूर्वी मूळ दुसरं होता लहान मुलांना आणि त्याला कवड्या उन्हात ठेवत होती. आणि आता सुद्धा जन्मलेल्या मुलाला सकाळी अर्धा तास डॉक्टर सांगितले घ्या, नंतर जन्मला का 4-5 दिवस त्याला काय वेळ असते, 5-7 दिवसात. आणि ती काय वेळ जायला पहिलं कारण की आज बी तुमच्या लहान किंवा मोठ्या माणसाला सुद्धा कुठं एखादी व्याधी असेल तर ज्यावेळेस दिवस उगवतो त्याची जी किरणं बाहेर पडते ती किरणं तुमच्या औषधाच्या हजारो पटीनं चांगली. आता त्या विषयावर तुम्हाला आपल्याला तो विषय घ्यायचा नाही, बऱ्याच गोष्टी त्या सांगाय तुम्हाला. पण महत्वाचा मुद्दा आहे की जमीन पहिली आपल्या